हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आहे गणपती बाप्पाचा यश कितवा दिवस आहे? 9वा दिवस. हा, आणि आम्ही चाललो आहोत. कुठे चाललोय धनी? मुंबईला गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला. हा, तर बघा आम्ही किती लवकर चाललो आहोत. हा, तर आज आम्ही चाललो आहोत मुंबईला गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी. आणि ऍक्च्युली 5 दिवसाचे गणपती गेल्यानंतर गर्दी पण होते ना भरपूर. 5 दिवसाची घरगुती गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर बरीचशी लोक आहे ना गणपती बाप्पाचे दर्शन करायला निघतात. आणि बघूया आता मुंबईला गेल्यानंतर समजेल आपल्याला किती गर्दी आहे. जिथे जास्त गर्दी असेल तिथे अवॉइड करूया आणि जिथे इझिली दर्शन होईल ते गणपतीचे दर्शन घेऊया आपण. ओके ओके. म्हणजे आपण आणि आज ना खरोखर सांगतो आम्ही निघालो आणि पाऊस तुम्हाला मी दाखवते की अक्षरशः असा ना काळोख पडला आहे. आता 2:30 वाजले आहे तरी असं काळोख झालेला आहे, इतके ढग भरलेले आहेत. तर बघूया आपण जसं धनी बोलतात ते की जिथे म्हणजे त्यांनी अगोदरच सांगितलं की गर्दी नसेल, म्हणजे जिथे जास्त गर्दी नसेल आपण तिथेच दर्शन करूया. आणि रात्री प्रचंड गर्दी असते म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही दिवसा जाणार आहेत दर्शन करण्यासाठी. आणि आज दिवसा पण गर्दी असू शकते कारण आता हे शेवटचे 2 दिवस राहिलेत, त्यामुळे गर्दी असणं स्वाभाविक आहे. बरोबर. तरी आपण बघूया. आणि दुसरं कसं आहे, मुंबईला खूप सुंदर सुंदर गणपतीच्या मूर्त्या असतात, उंच असतात, डेकोरेशन छान असतं. त्यामुळे संपूर्ण भारतात मी तर म्हणेन जगातून लोक येतात गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला. हो, खरी गोष्ट आहे. तर चला बघूया आपल्याला कसं काय जमतं आणि कसे दर्शन मिळतात. तर गणपती बाप्पाकडेच प्रार्थना करूया दर्शन भेटू दे. चला गणपती बाप्पा मोरया. हे बघा आणि हे बघा वातावरण बाहेरचं, ढग बघा कसे भरलेले आहेत आणि पाऊस पडतोय. काय पूर्ण रस्त्यावरती बॅनर्स लावलेत. आम्ही लोक आता आलोय, जवळ आलोय ना आपण, लालबागच्या जवळ आलोय, पण पूर्ण रस्ता हा बॅनर्सनेच भरलेला आहे. हे तरी छोटे छोटे, अगोदर तर अगदी मोठे मोठे बॅनर्स होते. वाव, बिल्डिंगला पण सोडलेलं नाहीये. हा ना, पूर्ण बिल्डिंग वरती लावलेलं आहे. कॅम्पा कोला. हा बघ ना, कॅम्पा कोला हे अंबानीचा ब्रँड आहे ना हा कॅम्पा कोला माझ्या मते. आपल्याला हा कोण काय दिसतंय? गेट आहे तो, गणपती बाप्पाच केलाय का तिथे? छान केलंय ना. तुम्हाला दिसतं का इथं पाणी ऍक्च्युली असं वायपर मारतो. हा मारा, वायपर मारा का. हा हे बघा इथून दिसतो, ब्रिज वरून दिसतोय गेट तो. चला आपण जवळच आलोय. आम्हाला डायरेक्ट एंट्री. हो का? अनंत अंबानीला फोन केलेला. हा, कोणाला फोन केलेला तुम्ही? अनंत अंबानीला फोन केलेला. हा, तो थांबलाय मे बी. तो गेट वर थांबला होता, डायरेक्ट तुम्हाला घेऊन जातो. ओके चला, तुमच्या तोंडात साखर पडो, मोदक पडो, अगदी गोड गोड, आणि डायरेक्ट एंट्री भेटू दे. हा, काय लढाई आहे ती बघूया पुढे. लालबागचा राजा गेट दिसेला. बस चालली आहे लालबागचा राजा. का हो धनी तुमच्या गाडीवर पाणी पडतंय? हा, पाऊस येतोय. हो, पाऊस पडतोय. आता थोडा वेळ थांबेल तर बरं. चला आता पार्किंग आधी शोधायची आहे. लालबागच्या राजाजवळ आम्ही आता आलो आहोत. पार्किंग पण आम्हाला भेटली आहे, पण धनींनी शूज घातले होते तर आता ते चेंज करायला झाले आणि मी तर लिटरली घरची चप्पल घालवाली. म्हणजे कम्फर्टेबल बघूया. आपण जास्त गर्दी असेल तर मग दूरूनच म्हणजे इथूनच दर्शन. आलो इथपर्यंत, बघूया. जर इच्छा असेल तर रस्ता कुठून ना कुठून मिळतोच. हा बघा, आता बघूया काय होतंय. कुठून ना कुठून नाही मिळत, तो रस्ता मी काढतो. हा, खरी गोष्ट आहे, धनी काढतात. हा, तर चला बघूया आता होतं का दर्शन. कारण की आम्ही
हे भाऊ आहेत ते आम्हाला भेटले आणि ते आता आम्हाला घेऊन चालले आहेत दर्शनासाठी. गॉड म्हणजे दर्शन आपले होतील. हां, आम्ही ॲक्च्युली निघालेलो, आम्हाला असं वाटलं कदाचित नाही होऊ शकत. आम्ही विचार केला आधी गणेश गल्लीला जातो आणि मग बघूया, पण नशिबाने भेटले आणि धनींनी त्यांना विचारलं तर ते हेल्प करतात ते. सुंदर गणपती आहे. चला आम्ही आलोय आता आज मंडपात आलोय. राजाचे दर्शन झालेले आहे. आम्ही अशा ठिकाणी थांबलेलो आहे की 5-10 मिनिटं झाली मी इथेच आहे आणि छानपैकी दर्शन घेते गणपती बाप्पाचे. आमच्या लालबागच्या राजाचे खूप खूप छान दर्शन झाले. आपणच तिथे ना आम्ही साईडला उभे होतो अगदी 5-10 मिनिटं. छान सगळ्यांना व्हिडिओ कॉल केला, मुलांना दर्शन दिले. वळखी साहेब मिळाले, दर्शन गेला आणि आतमध्ये व्यवस्थित दर्शन घ्या म्हणाले. हो, छान झालं. अगं खरोखर अगदी ते चेंबाचेंबी न करता पद्धतशीर दर्शन झालेलं आहे आमचं. तर आता आम्ही इथून निघतो आणि पुढे कुठे जायचंय? आता गणेश गल्ली बघूया. हा चला, गणेश गल्लीचा राजा, हा तिथे आपण जाऊया. आता आम्ही आलोय गणेश गल्लीचा राजा इथे. तर आपण आधी दर्शन घेऊया. इथे आलोय आम्ही आता जवळ. एकदम जवळ आहे. मूर्ती खूप छान आहे. साधारण 20 फुटाची मूर्ती अशी आहे. पाया पडते. पाया पडते. बाप्पाचा प्रसादही मिळाला. बाप्पाचे दर्शनही झाले, प्रसादही मिळाला. हो चला घेऊ. गर्दी आहे पण दर्शन होतात. चला धनी, कसे झाले दर्शन? छान दर्शन. छान झाले. खूप छान दर्शन. खूप छान दर्शन झाले. गणपती बाप्पाच्या कृपेने आतापर्यंत तरी दर्शन आपल्याला फटाफट झालेले आहे. बरेचसा राजा इथे आलेला आहे. ओ माय गॉड. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः.
गणपतीची मूर्ती प्रभू श्री रामाच्या रूपात साकारली. खूप छान मूर्ती बनवली आहे, मस्त आहे. खूप छान पर्यंतचा आहे. राजा आहे. आणि खरोखर आवडली आहे मला, म्हणजे खूपच छान मूर्ती आहे. जय श्रीराम. आणि मोबाईल मध्ये एवढं व्यवस्थित दिसत नसेल, रिअली ना खूप सुंदर दिसतात गणपती. आणि इथे मंदिर सुद्धा बनवलंय, मंदिर बनवलंय ना, छान मंदिर आहे. हे रामाचं प्रभू श्री मंदिर आहे. रामाचं. हा, श्री रामाचं मंदिर बनवलेलं आहे. आणि इथे असं काही मेळा टाईप आहे. जर कुणाला अयोध्येला जायला जमत नसेल, प्रभू श्री रामाचे दर्शन घ्यायला जमत नसेल, त्यांनी परेलला नक्की यावे. 2 दिवस आहेत, 2 दिवसात प्रभू श्री रामाचं मंदिरही दिसेल आणि प्रभू श्री रामाचे हा. चरणही स्पर्श करता येते. श्रीराम हे परेला आलेले आहेत, दर्शन घ्यायला येऊ शकतात. आम्ही आता परेलचा राजा यांचे दर्शन करून निघालो आहोत आणि आता चाललो आहे चिंचपोकळीचा चिंतामणी ना. हा? नक्की माहिती नाही, आधी काळा चौकी येतो का चिंतामणी येतो. अच्छा, हा, म्हणजे ते त्या आपण तिथे गेल्यावर साईडला. समजेल. लालबागच्या आता दुसऱ्या साईडला आहेत गणपतीचे, तर तिथं चाललोय. आणि आता लाईटी सगळ्या पेटलेल्या आहेत, तर खूप छान दिसते. आणि इथून वॉकच करावं लागतं कारण की गाडी अलाउड नाहीये. गर्दी एवढी आहे ना, एवढी असल्या कारणाने इथं गाड्यांना प्रवेश बंदी केली. त्यामुळे प्रत्येकाला चालवाच लागतो. कोणी किती मोठा काही असो, त्याला पायी चालावं लागतं. तरी जाताना आम्हाला टॅक्सी भेटली. आता येताना टॅक्सी नाहीये, ते लोक येत नाहीये इथे बॅरिकेड्स असल्यामुळे. चला आता चालत चालत जाऊ. 2025 फेमस. रात्र झाली आहे तशी सजावट बघा. वाव, काय सुंदर गेट बनवलंय. माय गॉड, हे बघा. तो उजेडात एवढा दिसत नव्हता, आता काय सुंदर दिसतोय. परिस्थिती आहे इथे. खालून जाऊन पुन्हा मोर्या नदीच्या जवळ त्या ठिकाणी उभारायच्या आपली माणसं त्या ठिकाणी वाट पाहत आहेत. पण आपल्याला बाप्पाचे दर्शन झालेले आहेत.
मंदिरातील जे गणपती आहेत मोठे त्यांचे दर्शन केले आणि निघालो. आता आपण कुठे चाललोय? आता आपण चाललोय राणीच्या बागेजवळ हे पंगेरी चाळ म्हणून आहे, तिथला गणपती सांगतात खूप छान आहे, तो बघण्याचा प्रयत्न करूया. ओके, तर आता हा गणपती बघूया आणि मग याच्यानंतर जायचं ना. त्यानंतर बघूया पुढे आपल्याला रस्त्याला ऑन द वे काय भेटलं बघायला बघूया. माझे पाय दुखले चालून चालून. आता बस भरपूर बाप्पांचे दर्शन झाले. ऍक्च्युली तिथं गाडी अलाउड नाही, टॅक्सी भेटत नाही, मग सगळं असं चालतच दर्शन करावं लागतं. आणि एवढी हॅबिट नाहीये मला, तरी बऱ्यापैकी दर्शन झालेले आहेत. आम्ही आलो आहोत आता पंगेरी चाळ, राणीबागचा राजा. काय शो आहे का इथे? पंगेरी चाळ राणीबाग. आता इथे आरती होते, तर अगोदर आरती होणार आहे आणि मग ते जे काही शो आहे ते चालू होणार आहे. आपण तेही बघूया. तर आधी आपण आरती घेऊ. अभी सब पे भारी है। औरों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। वक्रतुंड महाकाय, हे मानवा सूर्य असेच तुझ्यासाठी दुष्ट राक्षस मंदिर बनवलेलं आहे, गजराज मंदिर. टिळकनगर चेंबूर येथील छोटा राजेंद्र गणपती आहे. तिथले दर्शन खूप छान झाले. एक ओळखीचा मित्र आहे, त्याच्या कलिगनी आम्हाला दर्शन चांगले मस्त दर्शन करायला एक 5 मिनिटात दर्शन झाले. आणि आतमध्ये खूप छान डेकोरेशन आहे. गणपती मूर्ती सुद्धा सुबक आहे, छान आहे, मस्त. खूप सुंदर मूर्ती आहे, खूप छान डेकोरेशन आहे.
आणि हा सेकंड लास्ट डे असल्यामुळे गर्दी ही प्रचंड आहे. खूप गर्दी, खूप ट्रॅफिक पण जाम झालं. सगळीकडे भरपूर गर्दी आहे, पण देवाच्या कृपेने आम्हाला सगळे दर्शन हे पटकन झाले आणि खूप चांगले झालेले आणखी आहेत. एक सांगतो तुम्हाला, आमच्या दोघांची जोडी अशी आहे ना, जिथे जातो ना तिथे आमचे दर्शन easily होतात. हा, ही बात खरी देव आहे. आमच्या पाठीशी असं वाटते मला. हो, आणि लालबागची खरोखर मला थोडं सांगावंशी वाटतं की असं आम्ही डिसाईड केलं तिथे बघून की लोकांनी सांगितलं आम्हाला, ज्यांना विचारलं 6 तास 7 तास ऍक्च्युली मध्ये हे टायमिंग खूप सांगितलं. रश होतं तिथे. आम्ही विचार केला की नको, आता शक्यच होणार नाहीये इतका वेळ द्यायला, आपल्याला दुसरे गणपती करायचे आहेत. पण त्यामध्ये मी म्हणेन कुठेतरी देवाची कृपा आहे देवाचीच कृपा. की त्याच्या बोलतात ना इच्छेशिवाय काही होत नाही. बरोबर. आणि आम्ही काही एवढे स्पेशल नव्हतो की आम्हाला हार्डली 15-20 मिनिटं लागली असतील ते लाईनीमध्ये गेलो आम्ही, है ना? VIP लाईनीत डायरेक्ट हा. एंट्री दिली त्यांनी. 15 ते 20 मिनिटात लालबागच्या गणपतीचे दर्शन झाले. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार का, एवढी गर्दी आहे ना, त्या गर्दीमध्ये इम्पॉसिबलच वाटते. खूप. कोणालाही दर्शन इम्पॉसिबल वाटतं. हा. आणि ज्यांना आम्ही विचारलं ना त्यांनी पण सांगितलं खूप खूप गर्दी आहे. चला, जे काय आहे आपले दर्शन चांगले झाले तर गणपती बाप्पा मोरया. मोरया.